एका सामान्य कुटुंबातील मुलगा ज्याने प्रशासन, लेखन, संशोधन आणि प्रशिक्षण या सर्व क्षेत्रांत एकाच वेळी आपला ठसा उमटवला. ते नाव म्हणजे राजीव सीताराम नंदकर. पुण्यातील कृषी महाविद्यालयातून पदवी प्राप्त करून त्यांनी पुढे MBAचे शिक्षण पूर्ण केले व प्रशिक्षण क्षेत्रातही त्यांनी ISTD डिप्लोमा मिळवला. पुढे त्यांनी एका खासगी बँकेत मॅनेजर म्हणून आपल्या नोकरीची सुरुवात केली. मात्र स्वतः काहीतरी करून दाखवायची हिंमत त्यांना नेहमी खुणावायची व यातूनच ते स्पर्धा परीक्षांकडे वळले. योग्य मार्गदर्शन, नियोजनपूर्वक अभ्यास करून 2004 साली त्यांनी राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आणि एका सामान्य कुटुंबातील मुलगा उपजिल्हाधिकारी झाला. त्यानंतर गडचिरोली, नांदेड, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली अशा विविध जिल्ह्यांत जबाबदारीची धुरा सांभाळत त्यांनी आपल्या कर्तृत्वातून प्रशासनाला नवी दिशा दिली. जालना जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी 1.5 लाख क्विंटल धान्य बचत केली. उज्ज्वला योजनेअंतर्गत 1 लाख गॅस जोडण्यांचे वाटप, दुष्काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि चारा छावण्या उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांना गौरविण्यात आले. तसेच पुढे विविध शासन समित्यांवर सदस्य म्हणून राज्य शासनाने त्यांची नियुक्ती केली. प्रशिक्षक म्हणून 300 पेक्षा अधिक सत्रे, 15,000हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. युवकांसाठी युवावाणीसारख्या कार्यक्रमातून व्यवस्थापन कौशल्यांचा प्रसार त्यांनी केला. लेखक आणि संशोधक म्हणूनही त्यांचा ठसा उमटलेला आहे. 10 संशोधन निबंध, 300 पेक्षा अधिक ब्लॉग आणि प्रशासन, ग्रामविकास, समाजशास्त्र यांसारख्या विषयांवर त्यांची 10 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आकाशवाणी आणि विविध माध्यमांद्वारे त्यांनी आपले विचार समाजापर्यंत पोहोचवले. अधिकारी, लेखक, प्रशिक्षक, वक्ता, संशोधक अशा अनेक भूमिका त्यांनी समर्थपणे निभावल्या. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्यांसी सांगावे, शहाणे करुनी सोडावे सकळ जन. हेच त्यांच्या जीवनकार्याचे सूत्र आणि समाजासाठी दिलेला प्रेरणेचा संदेश. जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांची जिवंत कहाणी म्हणजे राजीव सीताराम नंदकर.